हॅलो, गुड मॉर्निंग। तर चला आज मी तुमच्यासोबत शेअर करते हाय प्रोटीन ब्रेकफास्टची रेसिपी। तर मी इथे हे काळे चणे घेतलेले आहेत। हे मी रात्रभर भिजवून याच्या 4 ते 5 शिट्या करून छान शिजवून घेतलेला आहे। तर मी इथे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि छान असं ह्याला ब्लेंड करूयात। ह्याचं मऊसर टेक्स्चर बनेल। तर बघा या पद्धतीने हे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे। आणि याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला मिक्स नाही करायचं आहे, फक्त आपल्याला असंच हे चमच्याने वर खाली करून छान असं वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या व्हेजिटेबल्स टाकू शकता। इथे मी टाकलेला आहे कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर, त्यानंतर आपल्याला जे हवे असतील ते मसाले तुम्ही इथे टाकू शकता। मीठ, साखर, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, इथे मी घरचा घाटी मसाला देखील घातलेला आहे, याच्यामुळे छान टेस्ट येते। त्यानंतर मी इथे बेसन देखील घेतलेला आहे। बेसनने कसं होतं, छान अशी टेस्ट येते आणि कोटिंग सुद्धा आपल्या टिक्कीना छान येतं। तर तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही इथे घालू शकता। आणि याला आता आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नाही करत आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सपोर्ट करा। तर इथं सर्व जिन्नस घालून मी मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित अशा पद्धतीने। ह्याच्यामध्ये मी टाकतीये 1 लिंबाचा रस। त्यानंतर सुद्धा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या गोल अशा छान टिक्या बनवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने। त्यानंतर मी एका बाजूला ठेवलेला आहे तवा गरम करण्यासाठी। तव्यावरती आपल्याला थोडंसंच तेलाचा वापर करायचा आहे आणि छान असं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे। याच्यासोबत खाण्यासाठी मी बनवली होती कोथिंबीरीची चटणी। बघा आता ह्याच्यावरती मी टिक्या ठेवतीये आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान खरपूस अशा भाजून घ्यायचे आहेत। खाण्यासाठी एकदम टेस्टी आहेत आणि प्रोटीन सुद्धा याच्यामध्ये भरपूर आहे। जर तुम्ही इव्हनिंगला सुद्धा हे डाएटसाठी खाल्लं तरी खूप उत्तम आहे। तर चला अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर चलो बाय बाय।